नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे. दडपे पोहे कसे बनवायचे याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. मग त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फरसाणा, 4-5 मिरच्या, लिंबू, कढीपत्ता, शेंगदाणे, ओलं खोबरं आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे हिंग, मोहरी, जिरे, हळदपूड आणि मीठ, साखर आणि शेव. चला पोहे, आपण पोहे घ्यायचे. पोहेला थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन थोडंसं ओलसर करून घ्यायचं. खूप ओलं करून घ्यायचं नाही. त्यामध्ये आपण कच्चा कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला, टोमॅटो घालायचे. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण फोडणी तयार करूया. फोडणीसाठी 2 चमचे तेल घालायचे. त्यात मोहरी, जिरे, शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं. शेंगदाणे भाजलेले आहेत. आपण त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घेऊया. हळदपूड टाकलेला आहे. थोडी हिंग टाकून घ्यायची. आता आपण ही फोडणी त्या पोह्यामध्ये मिक्स करायची. हे पोह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यात वरून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. नंतर मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचे. साखर टाकायचा 1 चमचा. परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ओलं खोबरं, फरसाणा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्या. आपली दडपे पोहे तयार झाले. घरी ट्राय करायला विसरू नका. बाय.